नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 28 जून 2025. मी माझ्या शेतात आहे आणि पहिल्यांदा मी सोयाबीन फवारलं होतं. त्याचा व्हिडिओ तुम्हाला दिला होता. त्याच्यानंतर आता देखील सोयाबीन फवारत आहे आणि आता व्हिडिओ देखील तुम्हाला सांगणार आहे. नेमकं काय फवारतोय ते देखील सांगणार आहे. काय होतं की तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस सोयाबीन आज आमची सोयाबीन आहे 18 जूनची आणि याला झालेत आजच्या 18 दिवस झालेत. तर काय होतं की 18 दिवसाचं सोयाबीन तुम्ही पाहू शकता की याला फवारणी पहिली झाली आणि आता दुसरी करत आहे. दुसरी कशामुळे करत आहे, कारण की शेतकरी काय करतात, 10 ते 20 दिवसामध्ये शेतकरीनं तणनाशक मारतात. पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्या तणनाशक मारल्याच्या नंतर तुम्हाला याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण की तुम्हाला एक सांगतो की सोयाबीन चक्री भुंगा एक येतो, खोडकिडा येतो आणि उंट आळी येते आणि याचं औषध शेतकरी कोणी फवारत नाही. तर मग हे करायच्या नंतर मला हे तुम्हाला सोयाबीनचा प्लॉट दाखवायचा म्हणून मी मार्केटमध्ये गेल्याच्यानंतर तज्ञांशी चर्चा केल्याच्या नंतर असं कोणतं औषध आहे का, तर मला बऱ्याच तज्ञांनी सांगितलं की यावर्षी बीएसएफ कंपनी, ज्यांचं प्राईजर आहे बघा, बीएसएफ म्हणजे ही खूप नामांकित कंपनी, सगळ्याला माहित आहे. त्याने प्राईजर जे औषध दिलं होतं गेल्या वर्षी, ती कंपनी आहे. आणि ह्या कंपनीने एक असं औषध म्हणजे एक असा प्रोडक्ट मार्केटमध्ये आणला, युमिनिट म्हणून आहे. आणि याच्यात टेफ्लुबेंझोरान 75 एसी हा घटक आहे. हे औषध मार्केटमध्ये आलंय आणि हे मार्केट काय काम करतं तर तुम्हाला सांगतो, हे काय करतं, खोडकिडा, चक्री भोंगा आणि उंट आळीला हे कव्हर करतं. पण शेतकरी काय करतात, 20 दिवसामध्ये फक्त तणनाशक मारण्याच्या तयारीत असतात. ते कोणी मारत नाही. त्याच्यामुळे काय होतं, नेमकं याच्यावर खोडकिडा येतो. खोडकिडा आल्याच्या नंतर काय होतं की त्या शेतकऱ्याचं ज्यावेळेस शेंगा लागतात त्यावेळेस पिकांचं नुकसान होतं. म्हणून आता ही फवारणी करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर उंटाळी येते. उंटाळी काय करते, पानं खाते. त्याच्यानंतर खोडकिडा, उंटाळी आणि चक्रीभोंगा ह्या गोष्टी लागत असल्यामुळं हे औषध फवारणं खूप म्हणजे आता गरज आहे, म्हणजे काळाची. सोयाबीन ज्याला उतार आणायचा तर मी हे फवारत आहे. तर तुम्हाला सांगतो याची प्रमाण जर बघितल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो, प्रमाण सांगू इच्छितो की 120 मिली एक एकरसाठी प्रमाण आहे. आणि याची किंमत देखील वाजवी दरात आहे. 450 रुपयाला भेटते 120 मिली. आणि याच्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो की हे फवारल्याच्या नंतर लगेच 8 दिवसाला तुम्हाला याचा लगेच परत सांगणार आहे, म्हणजे कसा रिझल्ट आला, काय फरक पडला. आणि हे तर तुम्हाला हे 8 दिवसातच नाही, जोपर्यंत ह्या सोयाबीनची हार्वेस्टिंग होते, म्हणजे हार्वेस्टिंग होणार आहे, त्यावेळेस संपूर्ण गोष्टी तुम्हाला शेअर करत राहणार आहे, काय काय फवारलं. कारण की शेतकऱ्याला कोणी सांगत नाही. म्हणून माझ्याद्वारे मी तुम्हाला सांगतो. आता ही पाहू शकता, ही म्हणजे तुम्हाला धूळ पेरणी करताना ही सोयाबीन दाखवली होती. पहिली फवारणी करताना